दिनांक 18 डिसेंबर 1977 रोजी परमपूज्य माताजींनी प्रभादेवी येथे सर्व सहयोगांना केलेला उपदेश. परवा तुम्हाला आत्म्याबद्दल सांगितलं होतं. आज मी तुम्हाला त्याच्या स्वरूपाबद्दल सांगेन. तर मराठीत सगळ्यांना मराठी समजतं का? फक्त एक लालसाहेबांना नाही समजत, त्यांना ऐकायला येत नाही म्हणा, ते काय फरक नाही. बाकी सगळ्यांना समजतं ना मराठी? बरं, मराठीच सांगतो. आत्म्याच्या स्वरूपाला सत, चित आणि आनंद, आवाजने बोलणं जागा, शोर नाही करा, शांती. सत, चित आणि आनंद अशी त्याची व्याख्या करतात. परमेश्वर हा सत, चित, आनंद आहे. आणि जर आत्मा हा परमेश्वराच्या प्रतिबिंबात असतो किंवा त्याचं प्रतिबिंबच आहे, तर तोही सत, चित, आनंद असायला पाहिजे. आता पहिल्यांदा आपण चित्त बघूया. चित्त म्हणजे काय? चित्त कुठे असतं? चित्ताचे स्थान कोणतं आहे? आणि चित्त, आपण चित्त जे म्हणतो की इकडे जातं तिकडे जातं, ते कसं जातं? तर चित्त म्हणजे सगळीकडे असं म्हटलं पाहिजे. कुठेही जाऊ शकतो चित्त. तुम्ही आता बसल्या बसल्या म्हणाल की आमचं चित्त लंडनला जाऊ देत, ते जाऊ शकतो चित्त तिथे. तुमचं लंडनला चित्त जाऊ शकतं. वाटेल तर तुम्ही म्हणाल की आम्ही आता स्वर्गात जातो, ते स्वर्गाकडे सुद्धा तुमचं चित्त जाऊ शकतं. तुमचा विचार जाऊ शकतो. तुम्हाला आता एखाद्या मुलीचा, आपल्या मुलीचा विचार असला किंवा आपल्या मुलाचा विचार असला तरी सुद्धा तुम्हाला चित्त घालता येतं. म्हणजे तुम्ही नुसतं असा विचार करायचा की आता माझी मुलगी काय करत असेल बरं, ती लागलं चित्त तिथे. म्हणजे काय की चित्त हे असं पसरलेलं आहे सागरासारखं. हे भेटायला, ते भेटायला, याला भेटायला जा, त्याला भेटायला, कंटाळा येऊन गेला लोकांना भेटून. बसा. तर चित्त हे एखाद्या सागरासारखं असतं असं समजा. ज्या किनाऱ्यावरती तुम्हाला जायचंच आहे त्या किनाऱ्यावर तुम्ही आपली नाव घेऊन जाऊ शकता. त्याला काही बंधन नाही. जिथे म्हणाल तिथे तुमची नाव त्या चित्तावर बसून जाऊ शकता. चित्तांच्या लहरीवर तुम्ही वाटेल तिथे जाऊ शकता. असंही सागरासारखं चित्त आहे. पण ते चित्त आतमध्ये जाऊ शकत नाही. माणसाच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. ते बाहेर जातं. म्हणजे आपल्याला जर काही बाहेर विचार करायचा असेल तर आपण करू शकतो. पण असा विचार करायचा असला की आपल्या शरीरात काय आहे, आपण कोण आहोत. कारण चित्त आणि आत्मा ह्या दोन गोष्टी विभिन्न झालेल्या असतात. मानव स्थितीमध्ये चित्ताला आत्म्यापासून वेगळं केलेलं असतं. आणि त्यामुळे आरामात चित्र त्या चित्ताने आपण आत्म्याकडे जाऊ शकत नाही. मोटारीचं परत उदाहरण देते मी. पेट्रोल ठेवलेलं आहे. पेट्रोल सगळीकडे सांडू शकतं, वाटेल तिकडे पसरू शकतं.
पण मोटारीच्या मशीन मध्ये म्हणजे कार्बोरेटर मध्ये जायला पाहिजे चित्त, तसंच पेट्रोल जायला पाहिजे, तसंच चित्त सुद्धा आपल्या कार्बोरेटर मध्ये जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत इग्निशन होऊ शकत नाही. मानवाचं चित्त बाहेर आलेलं आहे, ते आतमध्ये कसं घालायचं हा प्रश्न आहे. सागरासारखं सगळीकडे जे आपण पसरवू शकतो ते चित्त कुठे घालायचं, कसं घालायचं ते आपल्याला सगळं समजतं, पण ते आत्म्यापर्यंत आपण नेऊ शकत नाही. हा एक मोठा प्रश्न सुरुवातीपासूनच मानवाला. आता मोटारी मधलं पेट्रोल स्वतः विचार करून किंवा काही मेहनत करून जसं कार्बोरेटर मध्ये पोचू शकत नाही, तसंच मानवाचं आहे. त्या बाबतीमध्ये मनुष्य हताश निर्बल होतो. ते स्वतः उठून ते कार्य करू शकत नाही. फक्त स्वतःचे चित्त मात्र त्याला त्या महान कार्यासाठी अलिप्त ठेवायला लागतं. म्हणजे ज्या माणसाचं चित्त फार जास्त तमोगुणामध्ये लपेटलेलं आहे, तमोगुणी कामं करतंय किंवा रजोगुणामध्ये फार आहे, त्या माणसाचं चित्त परमेश्वरामध्ये जाण्यासाठी रिकामं नसतं. त्याला वेळ नाही, व्हेरी बिझी पर्सन, त्याला वेळ नाही आहे आत्म्याकडे उठण्यासाठी. त्याला जगावरच्या दुसऱ्या उस्ताफर आहे, पण आत्म्यासाठी ते चित्त नाही. पण सत्वगुणी जी माणसं असतात, सत्वगुणी म्हणजे जी धर्मामध्ये उभी असतात, ती म्हणजे काही मोठी धार्मिक वितंडवाद किंवा कर्मकांड वगैरे घेऊन नसतात. धर्म म्हणजे साधारणपणे मधोमध राहणं, समनत्व ठेवणं, प्रत्येक गोष्टीकडे समान बुद्धीने बघणं. आता जसं म्हणे रागवायचं नाही, तसं नाही आहे. रागवायला पाहिजे, पण रागवणं हे स्वतःच्या हितासाठी आणि लोकांच्या हितासाठी असलं तर ते अत्यंत उत्तम असतं. अगदी फारच शुंभासारखं बसायला नको काही. पुष्कळ लोकांना असं वाटतं अहो मी एवढे मार खाल्ले माताजी, आम्ही फार अगदी दुःख भोगलं. कशाला? कोणी सांगितलं होतं तुम्हाला? तसंही करणं काही शहाणपणाचं लक्षण नाहीये, तेही तमोगुणी आहे. दुसऱ्यावर आक्रमण करणं सुद्धा रजोगुणी आहे. पण मधोमध उभं राहून बघणं आणि मधोमध त्या गोष्टीचा निर्णय घेणं विवेक बुद्धीने, हे सत्वगुणी वागणं. ते सांगायला कठीण दिसतं, पण करणं फार सोपं आहे, फारच सोपं आहे. सगळ्यात सोपं आहे सत्वगुणी होणं. पण माणसाला काही सांगितलं की सोपं कर की ते नको, काहीतरी विशेष पराक्रम पाहिजे ना. म्हणून पराक्रम करण्यासाठी म्हणून कुठून तरी सरळ असं जेवायचं म्हटलं की तसं कशाला, पण आम्ही असंच जेवू शकतो. कोणी सांगितलं तर सर्कशी करायला. आता सर्कशीतल्या लोकांना बघितलं की मला आश्चर्य वाटतं. कोणी सांगितलं ना डोक्यावर उभं राहायला आणि एवढे तमाशे करायला. त्या तारेवर चालतात, त्याच्यामध्ये काय काय त्यांच्या चक्रांवरती आघात येतो. कोणी सांगितलं तमाशे करायला? काय म्हणतं म्हणे हिमालयावर चढती, काय काय वेडे पण आहे की. एक सांगावा का, अनेक आहेत. सर्कशीतले लोक बघा आता डोक्यावर काय उड्या मारतील, कोलांट्या काय मारतील, त्या बायकांचे पाय काय करतील. आता एक ते डान्स काढला, ते पाहिला मी तिकडे, ह्याचा बाले डान्स, त्याला म्हणे आर्टिस्टिक डान्स. असे दोन पाय असे त्याच्यावरती उभं राहून करायचं. अरे सरळ करा. त्याचे पायावर उभं राहिलं म्हणजे दोन्ही तुमचे चक्र म्हणजे नाभी चक्र आणि विशुद्धी चक्र दोन्ही कामात नाही जाणार. पण काहीतरी उलटपणा करायचा. माणसाचं काय आहे, मी त्यांना भैताड म्हणते. भैताड म्हणजे असं की जे काही आहे व्यवस्थित साधं ते घ्यायचं नाही आणि काहीतरी उलटपणा करायचा, काहीतरी फ्रँटिकपणा करायला कोणी सांगितलं. आता दोन अशा पायावर उभं राहायला कोणी सांगितलं, त्याच्यावर डान्स करायला कोणी सांगितलं. साधे जसे पाय आहेत त्याने काही डान्स करता येत नाही का तुम्हाला? तर त्याच्यावर दोन पायावरती फिरायचं, त्याच्यावरती सगळं कामं करायची आणि जो सर्वात जास्त करेल तो सगळ्यात मोठा डान्सर.
म्हणजे काय की हे सगळं असं करून स्वतःची चक्र खराब करून घ्यायची आणि म्हणायचं की आम्ही एवढं करतो आणि आम्हाला पार का नाही करत माताजी. म्हणून जे अति लोक आहेत, कोणत्याही गोष्टीची अतिशयता करणारे लोक, ते सहजयोगाला जरा कमी पडतात. साधारण मध्यम प्रवृत्तीने राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे समनत्व ठेवून द्या आहे इथपर्यंत ठीक आहे, पुढे नको. काहीतरी अगदी काहीतरी करूनच दाखवायचं की अमुक आमचंच आहे, तसं नाही. जे जमेल तेवढा मी करून दाखवू इतकंच आमचं आहे, ठीक आहे. ह्या अशा प्रवृत्तीने राहणारे लोक, ह्यांचं चित्त जे आहे ते एवढं बाहेर जात नाही. आता एखादा तुम्ही समजा पहिलवान आणला आणि म्हणाल माताजी याला पार करा, शक्य नाही. पहिलवान म्हणजे केवढा इम्बॅलन्स झाला. नुसता फिजिकली डेव्हलप मनुष्य असला तर इमोशनल साईडला अगदी त्याला इम्बॅलन्स आलेला आहे. एक तर त्याला डायबिटीज असणार, नसला डायबिटीज तर डोकं खराब असणार, डोकं खराब नसणार तर अगदी ड्राय मनुष्य असेल, काहीतरी असेल पाहिजे. बरं, एक इम्बॅलन्स हा झाला. दुसरा इम्बॅलन्स म्हणजे बुद्धीचा इम्बॅलन्स. वाचन व्यासंग न झालं, अभ्यासाला लागले म्हणजे पुस्तकं कळून त्याची, त्यांनी इतका इम्बॅलन्स माणसाला येतो की त्या इम्बॅलन्सला काही पारावर राहतो का? एकीच कडे ते चित्त चाललं ओढत ओढत. तुम्ही असा विचार करा की चित्त असं पसरलेलं आणि ते असं ओढत चाललं एकीकडे ओढत चाललं. आता बाकीकडनं सगळं ओढत ओढत ते एकीकडे निघालं शेपटासारखं आणि चाललं निघत तिकडे. आणि मग सगळं इकडून चित्त निघालेलं तिकडे जे चिकटलं आणि जर का ते अशा रीतीने निघालं की इकडे काहीच राहिलं नाही तर मग इकडे आणायचं तरी कसं चित्त? संबंध शरीरात सगळीकडे तुमचं ते चित्त पसरलेलं आहे आणि हे चित्त आपलं जे आहे ते सेंट्रल नर्वस सिस्टम मधनं पसरलेलं. सेंट्रल नर्वस सिस्टम मधनं चित्त पसरलेलं आणि प्रत्येक सेल मध्ये ते असतं, प्रत्येक ठिकाणी असतं. पण तुम्ही मात्र सेल मध्ये एंटर करू शकत नाही, ते चित्त स्वतःमध्ये एंटर करू शकत नाही. ते तिथे चित्त असतं. जर तुमचं काही दुखलं तर तुमचं चित्त तिथे झालं, बाबा माझं इथे दुखतं. पण आतमध्ये काही होत असलं तर ते तुम्हाला कळायचं नाही. दुखल्यावर कळेल, जेव्हा नर्वस सिस्टमला पेन होईल तेव्हा कळेल की इथे त्रास. तेव्हा अशा अतिशय लोकांना जर मी म्हटलं की बा तुमचं चित्त जरा मधोमध आणा तुम्ही, तर त्यांना तेच पटत नाही. म्हणून मध्यम स्थितीचे लोक, मध्यम विचाराचे लोक, मध्यम परिस्थितीचे लोक सहयोगाला उत्तम आहेत. फार यशस्वी लोक जे असतात त्यांचं काही जमायचं नाही आपलं, कारण ते यशस्वी तेव्हा त्यांनी गळात माळा घालून गाढवावर बसावे. कारण त्यांची एक डोकी खराब होतात की आम्ही म्हणजे यशस्वी, आम्हाला हा पत्ता मिळाला. आता मला सरकारने ते मना केलं तर आता सगळेजण निघाले, त्यांना समजत नाही की आम्हाला एवढ्या मुश्किलीने मिळालेला त्या पत्ता आता कुठे टाकायचा आम्ही. मग असे प्रकार घडतात. पण अशा लोकांना ज्यांची डोकी खराब होतात त्यांना जरा काही सांगितलं तरी त्यांच्या लक्षात येणार, कारण त्यांचं चित्तच नाही शेपट्यासारखं निघून गेलेलं. आता त्यांच्यात काही राहिलंच नाही बॅलन्स येण्यासाठी आणि त्यांना हेही समजत नाही की आमच्यामध्ये एवढं आमचं डोकं खराब झालेलं आहे, आमच्यात एवढा अहंकार आलेला आहे की आम्ही ह्या अहंकारामुळे आम्हाला दिसतच नाही की आमचं चुकलंय काय किंवा आमचं वाईट काय झालं काय नाही, आम्ही आपली जहावतच चालत. अशा एकांगी प्रवृत्तीच्या माणसाला सहयोग नाही घेतणार. एकांगीपणाने राहणाऱ्या लोकांना सहयोग झेपत नाही. त्याला कारण काय, त्यांचं चित्तच मुळी पूर्णपणे बॅलन्स मध्ये नाही. पहिल्यांदा आपलं चित्त बॅलन्स मध्ये आणलं पाहिजे. आहे का बघा बरं. आता कसं करणार? सहयोगाला लगेच समजतं दोन्ही हातामध्ये बरोबर आलं पाहिजे आणि बॅलन्सला आणा. बॅलन्सला आणल्याशिवाय काय होणार नाही. तुम्हाला कितीही सोर्स असला तरी एक साईड जर अशी वाकडी आली तर इथून उघडणार कसं मी सहस्त्रात. साधा हिशोब आहे. आधी बॅलन्स आणा स्वतःच्या आयुष्यामध्ये. आता एखाद्याला आम्ही म्हणजे सकाळी 4 म्हणजे 4 तसं करायचं नाही. 4ला उठू तुम्ही सहज
चार म्हणजे चार, मग साऱ्या घरातल्या लोकांना उठवायचं, त्यांना त्रास द्यायचा, सकाळी भजने सुरू, काय नाही. अरे वाट आपले उठले, म्हणजे जसे चिमण्या उठतात तसे बसले ध्यानाला आरामात, मजा घेत आपले बसले. मग आमचं म्हणे असं आहे आणि आमचं तसं आहे, हे अशी म्हणणारी मंडळी कामात नाही गेली. आमचं असं, तुमचं काय, आम्ही म्हणजे असे, तुम्ही म्हणजे कसे, ते कळलं. असा विचार मनामध्ये ठेवून अगदी मध्यमच चाललं पाहिजे. तुम्हाला असे पुष्कळ वेळे जगात भेटतील आणि सरळ बोलता त्यांना काही लाजा वाटत नाही. आमचं असं आहे की मला हे चालतच नाही. आधी तुम्हाला नॉर्मली असे बरेच लोक दिसतील जगामध्ये सांगणारे की मला हे चालतच नाही. चालत नाही म्हणजे काय, म्हणजे असे लाच्छाद लोक सहयोगाला बेकार आहेत. कारण त्यांचं काय झालं, संबंध गळून पडलं त्यांचं. मी म्हणते भोग पडलं त्यांना आणि वाहून गेलं सगळं काय चित्त, आणि त्याचा एक मोठा बुवा झालेला आहे. तेव्हा चित्ताला बॅलन्स मध्ये ठेवलं पाहिजे. संबंध वेळ चित्त बॅलन्स मध्ये पाहिजे. चित्त बॅलन्स वर आलं म्हणजे रिअलायझेशनच्या वेळेला काय होतं की कुंडलिनी ही चित्ताला चेतवते. कुंडलिनी ही चित्ताला चेतवते. त्याच्यामध्ये प्रकाश होतो. प्रकाश कारणी आहे ती प्रकाश घालते. प्रकाश घातला किंवा असं म्हणा की चित्तामध्ये मोबिलिटी येते किंवा तिचे आकर्षक असते, ओढून घेते चित्ताला आपल्याकडे. चित्ताला ओढून घेतल्यावर संबंध तिच्याकडे चित्त जेव्हा ओढलं गेलं, कुठे इकडे तिकडे गेलेलं चित्त संबंध तिकडे धावत आणि मग जी तेव्हा आत्म्याकडे तिचा ध्यान होतं. आत्म्याचं स्थान हे आहे, सदाशिवाचं स्थान हे आहे, पण ती तरी इथे असले तरी स्थान इथे असतं. तसा आत्मा नेहमी बाहेर येतो आणि वर बसतो, डोक्यावर असतो नेहमी. मनुष्याच्या डोक्यावर नेहमी फिरत असतो, पण हृदयामध्ये स्थान येत असतं आत्मा. म्हणजे असा एक गव्हर्नर आहे, त्याचं राहायचं स्थान एक असतं, म्हणजे पीठ एक असतं, स्थान एक असतं. तेव्हा हे इथे सहस्त्रावर इथे डोक्यावरती सदाशिवाचं स्थान आहे. आणि जेव्हा कुंडलिनी त्याच्या चरणावरती येते वरती, लगेच तिकडे हृदयामध्ये कळतं की हा आले बा, कुंडलिनी आली, वरती आली. आता कुंडलिनीवरती वर्षाव होतो. आत्म्याचा प्रकाश त्याच्यावरती झळकतो. ते झळकल्याबरोबर ते जे चित्त आहे, माणसाचं जे चित्त आहे त्याच्यामध्ये प्रकाश येतो. म्हणजे कुठे, तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये प्रकाश येतो. कळलं का? म्हणजे तुमच्या चेतनेला एक नवीन आयाम किंवा एक नवीन डायमेन्शन मिळतं. आणि त्या डायमेन्शन मध्ये काय होतं, रिअलायझेशन नंतर पहिलं डायमेन्शन म्हणजे त्याला मिळतं ते सत्याचं समज. ही प्रचिती होती त्याची. प्रचिती होणे हे सत्य, बाकी सगळं असत्य आहे. मी किती म्हटलं तुम्हाला की राम हे आणि सीता ती आणि अमकन तमकन सगळं तुलसीदासाचं रामायण वाचून झालं, आणखी पुराण झालं आणि बायबल झालं. हे सगळं जे होतं ते खरं आहे, त्याची प्रचिती आता येते. म्हणजे काय, ही प्रचिती खरी आहे किंवा नाही, हे जे तुम्ही वाचलं ते खरं आहे किंवा नाही, ही जाणण्याची शक्ती तुमच्या चित्तात होती. कळलं का? आधी लक्षात आलं नाही. आतापर्यंत तुमच्या चित्ताला कोणतीही गोष्ट पक्के माहिती नाही. परमेश्वर आहे का? असेल बुवा, आमच्या आजीबाई म्हणाल्या होत्या. काय नाही तर आई, पण आहे का नक्की माहित नाही. काहीच नक्की माहित नसतं. पण एकदा तुम्ही जर का पार झाले आणि तुमच्या हातामधनं व्हायब्रेशन सुरू झाले
म्हणजे लगेच तुम्हाला कळतं की ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे. आता हा त्याचे पुढे करून विचारा, हा आहे का परमेश्वर? एकदम असा प्रश्न विचारा मनातच. बघा एवढा जग सुरू झालं की नाही. म्हणजे सत्याची प्रचिती होते. सत्य काय ते संबंध, ऍब्सोल्यूट सत्य काय ते उभं राहतं, रिलेटिव्ह राहत नाही. सत्य जे ऍब्सोल्यूट आहे ते समोर उभं राहत, संदिग्ध राहत नाही तुम्ही. म्हणजे तुम्हाला कळतं आता काय घडलंय, हे या बाई आहेत, ह्यांना काय त्रास आहे, डॉक्टर डायग्नोसिस करा, असेल हे नसेल तर ते असेल, मग तिला परत चरकाट घालून काढायचं, मग हे नाही तर ते, मग तिचे दात काढायचे, तिचे डोळे काढायचे, सगळं काढून शेवटी बाई सर्टिफिकेट आहे की ती अगदी हेल्दी आहे. आणि त्याच्यावर डॉक्टरला फीस घेऊन सगळे पैसे विषय घेऊन मोकळे, परत दातही गेले, डोळे गेले, मी का नाही गेले. हे असले प्रकार सहजोगात नाही. काय दुसऱ्या माणसाला त्रास आहे ते हातावरती असं खटकन समजतं, त्याची प्रचिती होते, सत्य हे जाणता येतं. त्या क्षणाला काय सत्य आहे ते माहितीये. आता हे समोर उभे आहे, त्यांना काय धरलेलं माहितीये, काय तुम्हाला माहिती आहे ना? बरोबर, हात घेतला. सगळ्यांना माहिती आहे कुठे काय धरलेलं आहे ते, आणि सगळ्यांना कळतंय की आम्हाला कुठे धरलंय आणि दुसऱ्याला काय धरलेलं आहे. तर दुसरं असं की हेही कळतं की हे आम्हाला धरलेलं आहे, आम्ही नाही आहे धरलेले, आम्हाला धरलेलं आहे. तेव्हा त्याचं काही नाही वाटत, हे धरलेलं आहे सांगितलं झालं. दुसऱ्या कोणाला सांगितलं की तुला धरलेलं आहे तर तो मारायला धावायचा. काही सहजोगाला हे कळतं की अरे धरलेलं, तर माताजीने सांगायचं की धरलंय काढा म्हणून. काय प्रधान ठीक आहे ना. दुसरा जो असतो तो आयडेंटिफाईड असतो, पण सहजोगाला माहित असतं की हे जे माताजी म्हणतात ते सत्यच मुळी, पण काढून घ्या एकदाच. तेव्हा त्यात कोणाला वाईट नाही वाटत. सुरुवातीला वाटायचं म्हणा सगळ्यांनाच थोडं बहुत. कोणी काय म्हटलं की सगळे वचकन ओरडायला यायचे, काय मला धरलं म्हणता का, तुमचंच धरलेलं असेल. अशी एकेकाळी स्थिती होती सगळ्यांची. आता तसं नाही, आता बरं आहे जरा, आता तसा प्रकार नाही. आता सगळ्यांना कळतंय धरलं म्हणजे काय, आपल्याला धरलेलं नाहीये, ते शिकतात जे काही गाडीवर तर गेलं पाहिजे. तर आत्म्याचं जे वर्णन आहे की सत्य स्वरूप आहे तो, म्हणजे काय होतं की तो तुम्हाला सत्य जे ऍब्सोल्यूट आहे ते सांगतो, खोटं सांगत नाही कधी. सत्याचा प्रकाश सुरू झाला तर तुम्ही विचारा, काही प्रश्न विचारा, आमच्याच बद्दल विचारा, तुम्ही आम्हाला ही बाई खोटांड आहे, काय काय जगाभरच्या गोष्टी लोकांनी केल्या आमच्या विरुद्ध, म्हणजे सर्वात चालू. म्हटलं करा, म्हटलं काहीतरी, म्हटलं आंधळ्यांना काय सांगायचं, आंधळ्या लोकांना रागायचं तरी कशाला, त्यांना दिसतच नाही, खड्ड्यातच पडणार. तेव्हा निदान त्याला सांगायचं तू थोडे उभं राहा, तुझे डोळे नीट करतोय मग बघूया. मग डोळे नीट झाल्यावर त्यांना दिसतं गोष्ट काय आहे, माताजी काय सांगतात, ते खरं आहे की खोट आहे. एकदा दिसलं की मग प्रचिती होते, मग ठीक होतं. पण डोळेच नसले तर त्यांच्याशी वादून तरी काय करायचं. म्हणून मी तुम्हाला सांगायचं, कोणाशी वादू नका, भांडू नका, वादू नका, वादून होणार नाही. त्याला कारण हे की सत्याची प्रचिती ही आत्म्यामुळेच होते, दुसरं कुठूनही जाणणं होणार नाही. सत्य काय आहे म्हणजे, सत्य म्हणजे कसं काय माताजी, सत्य काय, सत्य म्हणजे काय की जे ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे कोणत्याही बाबतीमध्ये, जे ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे ते आत्म्याकडनं जाणता येत, दुसरं कुठूनही जाणता येत नाही. मग ते इकॉनॉमिक्स असू नका, पॉलिटिक्स असू नका, जगातलं कोणतंही असू नका, सगळं त्या हृदयाकडनं जाणलं जातं, त्या आत्म्याकडनं जाणलं जातं, आणखी कुठूनही जाणता येत नाही. आता तसं म्हटलं तर मला राजकारण समजत नाही, म्हणजे मानवाचं समजत नाही, पण सगळं समजतंय, सगळं समजतंय आणि सगळं समजतही नाही मला. त्याचा अर्थ असा आहे की आत्म्याचं जे आहे ज्ञान ते ऍब्सोल्यूट आहे आणि ते मला माहिती आहे, पण जे भ्रामक आहे ते मला माहिती नाही आणि तिकडे माझं लक्षही नाही आणि मला ते सांगायचं.
जेवढं काही भ्रामक ज्ञान आहे, ज्याला की सूरदासांनी अविद्या म्हटलंय, तिकडे आमचं लक्ष नाही आणि तुमचंही नसावं. तेव्हा एक नवीन दृष्टी आता आली बघा तुमच्यामध्ये. आत्म्याचा प्रकाश, जणी तुम्हाला सत्याची प्रचिती येते, सत्याला तुम्ही जाणता आणि तुम्ही सत्य तुझे हात म्हणून. सत्य तुमच्या हातात वाट बघ. तेव्हा चित्त हे परमेश्वर स्वरूप आहे. म्हणजे चित्ताची कमाल आहे परमेश्वराचं चित्त असं असतं. ते आता आम्ही इथे बसलोय समजा. आता तुम्ही आम्हाला काही गोष्ट सांगितली, नुसतं आमच्या नजरेत आणायची, चला कार्य तिकडे होऊन जाणार. छट छुट 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 सात हो ना. फक्त थोडी ज्यांची माया आणि इच्छा असते त्याच्यात, मला म्हणायचं की तसं चित्त अजून तुमचं नाही आहे. पण एवढं चित्त मात्र आहे की जर तुम्ही मनोभावून म्हटलं माताजी माझं एवढं तुम्ही कार्य करा की होणार. तर तुम्ही माझ्या जवळ तिथे असायला पाहिजे. होतं काय की तुम्ही लोक म्हणजे सहयोगामध्ये अगदी झिरो आणि एक्सपेक्टेशन त्याच्या आम्ही माताजींना म्हटलं होतं आणि माताजींनी आमचं काहीच फॉलो केलं नाही असं का. म्हणजे माझ्यावर अधिकार जोडायच्या आधी हा विचार केला पाहिजे की आम्ही स्वतःवर किती अधिकार केलेला आहे. म्हणजे आम्ही रेस्टोरच्या गेलो आणि तिकडे आम्हाला घोडं दिसलं, आम्ही म्हटलं माताजी आमचा घोडा पहिला येऊ द्या. माझ्या घोड्याचे असे वाकडे तुमचा कधीच येणार नाही, उलट तुम्ही चांगलेच हाराल. नाही तर सत्यावर गेलो तर मला तर सत्ता कधी समजलाच नाही. आम्ही सत्यावर पैसा लावला होता आणि माताजी आम्हाला बुडतीला घातली. जाणारच इतकंच नाही पण चांगलेच डुबणार. माझे नाव घेऊन जर सत्ता खेळले तर असा बसेल पत्ता की बस. माझं नाव घेऊन त्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तेव्हा जे सत्य स्वरूप परमेश्वराच्या आत्म्यामध्ये आहे आणि जो आपल्यामध्ये नेहमी वास करतो त्या परमेश्वराला जाणल्यानंतर त्याच्यापासून सत्याची उत्पत्ती झाल्यावर आणि सत्य तुमच्या हातातून वाहत असताना तुम्ही ते बघितलं असताना आणि त्या सत्याने तुम्ही दुसऱ्यांची सुद्धा पूर्णपणे ओळख करून घेता. इतकं सगळं तर सर्व संसाराची तुम्ही ओळख करून घेता. तेव्हा ते सत्य आणि चित्त एक झालं की नाही झालं बघा. सत्य आणि चित्तामध्ये काय अंतर आहे बघा तुम्ही. काहीच अंतर नाही. तुमचं चित्त हे सत्य आहे आणि सत्य हेच चित्त आहे. कारण तुम्ही कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे तुमच्या चित्ताकडून. तेव्हा सत्य आणि चित्तामध्ये अंतर तेव्हा होतं जेव्हा तुम्ही उगीच विचार करत बसता. जेव्हा तुम्हाला प्रश्न उभा राहतो कोणता आहे की सत्य आहे की नाही, सरळ प्रश्न विचारायला पाहिजे. आता आमच्या जसं लंडनला आता मी त्याला म्हटलं की तुम्ही म्हणा आम्हाला माताजी काही हेच मिळत नाहीये, आम्हाला जागा मिळत नाहीये, आम्हाला आश्रमाला होत नाहीये, अमुक नाही. आम्ही पुष्कळ प्रयत्न केले, आम्ही ह्यांना भेटलो त्यांना भेटलो. मग असं का तुम्हाला म्हटलं काय नवीन आलेलं आहे, कशाला मिळायला पाहिजे तुम्हाला. म्हणा आम्ही सहजयोगी. म्हटलं म्हणजे का तुम्हाला लायब्ररी अवेअरनेस आलाय ना. हो म्हणा. मग तुम्ही वापरलं का ते. नाही म्हणे आम्ही नाही वापरलं. आम्ही गेलो म्हणे मेयरला भेटायला आमच्याला. म्हटलं कशाला, मेयर कोण होतो माझा. तुम्ही परमेश्वराला म्हटलं का, तुम्ही तुमच्या व्हायब्रेशनला पाहिलं का, व्हायब्रेशन दिले का, हे सगळं तुम्ही वापरा म्हणजे बघा तुम्हाला मिळतं की नाही. आणि त्यांना मिळाला म्हणजे आता वापरायचं फक्त व्हायब्रेशन, बाकी काही वापरायचं नाही. बुद्धी सुद्धा नको वापरायला, कारण ही बुद्धी लिमिटेड आहे, सीमित आहे. नुसतं व्हायब्रेशन खेळ जगायचं. काय असेल नसेल ती चक्रांना सांगायचं. तुम्हाला काही हवंच आहे हृदय चक्रावरती हृदयावरती बंधनं घालून ठेवायची. कडक तेच म्हटलं ना, रेसचे घोडे नाही. मागायचं सुद्धा काही तुम्ही राजाला मागण्यासारखं मागितलं पाहिजे, विचारण्यासारखं काय. विचारण्यासारखं मागण्याला विचारायला तुम्ही राजाकडे नेतात का.
मागायचं तर काहीतरी राज्यपद मागितलं पाहिजे ऑर्डर. आणि जेव्हा असं काही मागणं होतं तेव्हा सगळं बरोबर येणार आहे. तुम्ही जर आढळ पद मागितलं, आढळ पदाबरोबर बाकीचं काय आहे हे सगळं येणारच. अहो, एखाद्याला जर राज्य मिळालं, समजा एखाद्याला प्रेसिडेंट आपण केलं इंडियाचं, तर त्याचं जे प्रेसिडेंट घर आहे किंवा त्याचं जे आपण रेसिडेन्स म्हणतो ते त्याला फुकटच मिळतं की नाही. पण तो म्हणेल मला रेसिडेन्स मध्ये राहायला पाहिजे, म्हणजे लोक म्हणतील ह्या एवढ्याला कोण करणार प्रेसिडेंट, काहीतरी चपराशी बनवून काय तिथे करतात. साध्या गोष्टी तुमचं चित्त सर्वदा तुमच्या व्हायब्रेशन्स वर जर असलं तर तुमचं चित्त जे आहे ते सत्य होणार आणि सत्य हे चित्त होणार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पदोपदी तुम्हाला याचा अनुभव आहे. तुम्ही म्हणाला घडलं कसं काही समजत नाही मला, ते काही शक्य नव्हतं. आम्ही तिकडे निघालो त्यांना भेटायला आणि ते तिथे हे कार्य घेतलं. काय पडते खरं ना, अतिशय अनेक अनुभव तुम्हाला आश्चर्य वाटेल. कसं होतं तर संबंध चित्त आहे ना, चित्तावर टाकलं तुमचं चित्त धावतंय तिकडे, परमेश्वराचं चित्त संबंध धावतंय. अरे माझा पडतोय एवढा मोठा माझा तिथे आहे, त्याच्या मागे धावले की नाही तुम्ही सगळे लागणार, सगळे चेंजी लागलेले सगळे. बघा सगळ्यांना अनुभव आहे. 100% खरं ठरतं. बघा असे 1-2 नाही तर 5-50 अनुभव आहे बघा या 6 महिन्यामध्ये. आणि तुम्हाला मी सांगते की हेच पाहिलं पाहिजे की आपलं चित्त हे सत्य झालं पाहिजे. आणि जे समोर येईल ते करायचं. कोणताही संकल्प असा करायचा नाही की बा आज मला आमच्या ठिकाणी गेलंच पाहिजे, किंवा प्लॅन करून ठेवायचं नाही फार जास्त. तिकीट काढायचं काढलं म्हणजे बसलो. आता समोर एखादा मनुष्य उभा राहिला, बरोबर आहे, हाचा काहीतरी आपला संबंध आहे, चला सहयोगाच्या गोष्टी सुरू. हा माझ्या समोर का बसला, सहयोगाला लायक असेल म्हणूनच देवाने बसवलं असेल. आता मी कशाला तोंड बंद करून बसलं. गोष्टी म्हणजे ध्यान होतं. हा गोष्टी सुरू केल्या म्हणजे व्हायब्रेशन सुरू होतात. लगेच होणार. हे फार मोठं प्रचंड तत्व आहे, प्रचंड तत्व आहे सगळीकडे पसरलेलं, आणि ते सगळं कार्यान्वित आहे. ते इतकं सुंदर कार्य करत असता, तुम्ही त्याला चान्स तर द्या. जिथे मी करत सुद्धा तेव्हा ते सत्य होतं. चित्त हे आहे ते सत्य होऊन जात. ती पहिली स्टेज आली त्या जगात, मी म्हणेन ही पहिली स्टेज आली की चित्त हे सत्य होऊन जात. पण तरी आनंद येत नाही. आनंद येण्याची स्टेज कशी येते, आनंद येण्याची स्टेज अशी येते जेव्हा आपण आनंद आहे ते शोधतो. कुठे आनंद आहे, आपण आनंदाला शोधत नाही, आपण दुःखाला शोधतो. म्हणजे पहिल्यांदा बघत बसतो माझ्यात किती बाधा आहेत, हे दुःख बोध आहे, माझ्यात मुळीच बाधा नाहीत, मी आनंदात आहोत, मजेत आहोत असं म्हणा तर खरी. म्हणून बघा मी सांगितलं ना की तुमची गाडी सुरू झाली, बेटा जरा तिथे बोलू राणी, तुमची गाडी सुरू झालेली आहे. आता जरा ऍक्सिलरेटर दाबायला पाहिजे की नाही. गाडी हलत नाही म्हणजे कशी हलणार. बेटा ना ना आप शोर नहीं करो, बात नहीं करो, वैसे बैठे तो बात नहीं करने की, बैठे तो बहुत चिल्लाना पड़ता था. आनंद हा सगळीकडे पसरलेला तुमचा, त्या चित्तामध्ये आनंद भरलेला. पण थोडं स्थिर हो, तो उपभोगला पाहिजे ना. तर तुमचं काय होतं की लक्ष सगळं तिकडे की आमच्याकडे हा बाधा धरलेल्या आहेत, मला बाधा धरतात कशा शक्यच नाही. प्रभावी उपाय आहे. ज्या बाधा धरली, आपल्याला वाटलं ज्या माणसाची बाधा धरली त्याला चप्पल नाही आपल्याला चप्पल मारा मारली की आमच्या सगळी हे होतं. बरं चपला मारून बघा, चपला मारल्या तरी नंतर काय की नुसता हा खेळ आहे.
चपलाशिवाय मनाचा खेळ आहे. तुम्हाला सांग, एका देशाला आल्यावर धरते कशी उलट तुम्ही धराल सगळ्यांना, जसं मी धरते तुम्हाला. आता मी धरले तुम्हाला, नको का त्या बाईच्या नादी लागलात तुम्ही, मी तुमच्या नादी लागले. तेच म्हणते, तर तुम्ही मला सोडून सोडून कळता ना. आनंद कसा येणार सारखा विचारामध्ये, जर आपण सगळे निगेटिव्ह गोष्टींचा विचार करत असतो. आता मला ही बाधा आहे, होणारच नसली तरी काय आहे की मनुष्याचं डोकं सहयोगानंतर इतकं हलकं व्हायला पाहिजे की परमेश्वर साक्षात आमच्यात आहे आणि त्याचा प्रकाश येतोय. तो तरी बघूया कसा आहे. तू लागलंच ते डोकं भरून येत सगळं, त्या प्रकाशाने भरून येत. आता लहान मुलांचं बघा, त्याला नेहमी आनंद असतो का? कोणत्याही गोष्टीचं अटॅचमेंट नाही त्यांना. आता खेळल्या झालं, संपलं, आता पाणी पाहिजे, पाणी प्यायला की ते पाहिजे. कुठेही काही त्यांचं असं नाही की बा हा माझा भाऊ, माताजी माझ्या बापाला बरं करा, बरं बा माझे आजोबा आहेत त्यांना बरं करा, बरं बा माझे पंजोबा आहेत म्हटलं खाण्याची यांची आई बरं, तर तरी तुमचं तोंडाचं का, मग माझ्या मुलाला कोण बरं करणार म्हटलं झालं हे सगळं. अरे पण तुमच्या आनंदाचा विचार करण्याचा सोडून हे कसं काय तुम्ही जोडून ठेवलेलं? आनंदाचा विचार करायचा म्हणजे असा की माताजींनी मजा दिलेली, बघू तर कधी काय मजा होती. ते सोडून सगळे सारखे माळके घरातले आहे ते परवा कॅन्सरचे पेशंट आहेत का? बरोबर, मी माताजींना निरोप करतो लगेच, माताजी हे बघा ते आमच्या आहेत ना ते कॅन्सरचे पेशंट आहेत, त्यांना तुम्ही बघितलंच पाहिजे, त्यांचं बरं झालंच पाहिजे. झालं अहो, तुम्हाला जर असं काही दिसलं ना त्यांना सांगायचं, बघा माताजीचा फोटो घ्या, फोटोवर बसा, तुमची जर श्रद्धा असेल तुमच्या फोटोने आराम येईल नक्की 100%. बस दुसरं काय करायला नको. तर नाही सगळ्या जगाच्या उस्ता फराळ व्हायचा काही अशी सवय जर दिली जुनी सांगायचं ना बा माताजींना आम्ही सांगून ठेवलेला, माताजी तुम्ही करा ठीक, बस नुसतं असं इथं बसून सांगितलं तरी आम्ही ऐकतो, फोन कशाला करायला पाहिजे. नुसतं सांगितलं तरी आम्ही ऐकतो, पण तेवढं पाहिजे ना. तुमचा विश्वास ज्या ज्या गोष्टीवर आम्ही नुसतं माताजीला म्हटलं की माताजी करतात आमची कामं नसती, असा विश्वास असला तर करणार आम्ही. विश्वासाच्या तलावर आहे सगळं काय. तुम्हाला जर असा विश्वास आहे की सहन केला पाहिजे, माताजीला 17दा सांगितलं पाहिजे, माताजी म्हणतील बरोबर येते कोणी होईल हो ते माताजी स्पेशल आहे, लक्षात घेतलं पाहिजे. काय नाही माताजी सांगितलं ना होईल ठीक, तुमचं आम्ही बोल धरणार, तुमचं वचन खाली पडणार नाही. तुम्ही सांगून बघा, ज्या लोकांनी अशा रीतीने करून बघितलंय देवाला विचारा. माताजी यांचा उतरवा 107 टेम्परेचर, आम्हाला सगळं माहिती आहे कुठे कोण ओढतंय ते. उतरवा टेम्परेचरची उतरलंच पाहिजे, उतरणारच हमखास, कोणताही टेम्परेचर असला उतरून पाहिजे. नुसतं सांगायचं नुसतं झालं का मला फोन करत नाही सगळेजण तिकडे. फोन कशाचा, फोन आहे ना हृदयामध्ये, नुसतं सांगितलं की झालं, पण तेवढं पाहिजे. अजून विश्वास बसलेले नाही तेव्हा आनंदाच्या लहरी उठतात. जेव्हा असा आनंद होतो, हा हा काय काय साम्राज्य मिळाला मला, बसल्या बसल्या नुसत्या अर्धेच्या. किती लोकांचं कल्याण हातातलं होतं देवाला ठाऊकी, कुणाला किती देत आहे देवाला ठाऊकी. दुसरी गोष्ट, स्वतःचे दोष काढून त्याच्यावरती रडत बसायचं, पण इतर गाण्यावरील सवय. मी किती वेळा तुम्हाला दादा पुता कोणी सांगितलं की तसं करू नका, पण तरी ते मी म्हणतो कधी कधी कांदरच जातो एवढ्यासाठी ते स्वतःचे दोष काढत बसू नका म्हणून. काय दोष तुमचे, कोणते मोठे दोष आहे? आमच्याकडे साबण आहे असा ते सगळं धुवून टाकेल तुमचं, काय तुमचं वेळ होतं.
बघू तरी आईच्या प्रेमाचा जर आहे का काही असेल तर सांगा. एखाद्या लहान मुलाचा हात जरासा खरकटला की तो रडू लागतो. काही विचारले रोड नको स्वच्छ करून दिसू ना कसलं तर रडतच बसलं. कसे दोष तुमच्यामध्ये मला बघू तरी दे. मला तर काही दिसत नाही, गुलाबासारखे दिसतात सगळे. पण स्वतःचीच काठी काढायची. हे आनंद कसा येणार तुम्हाला? स्वतःचीच दुश्मनी स्वतःला म्हणजे आनंद कुठे येणार? अहो तुम्ही काहीतरी विशेष आहात म्हणूनच तुम्ही ते बसलात की नाही. तर कितीला सांगायचं की विराज आता विराजमान व्हा. तुम्ही शिवाजी महाराजांच्या घर मोठे मोठे साधू आणि गुरु आणि हे सगळे तुमच्या चरणात घातले उठा आणि बसा तिथे सिंहासनावर. आणि मग आपली स्वतःचे जे वर्चूज आहेत त्याला एन्जॉय करायचं. खरी जनरॉसिटी कंजूस लोकांनी सुरू करायचं. जनरॉसिटी चला वा थोडस बस हात सोडायचे. आता ग्रस्त भेटायला आले म्हणे मी तुम्हाला घरीच भेटायला. म्हटलं का काय झालं? मला मध्ये आलं ग्रुप मध्ये म्हणजे मला धरतं असं का म्हटलं? असे भाग्यचित्र मला नकोच म्हटलं यायला तिथे. ग्रुप मध्ये आलं म्हणजे तुम्हाला धरतं की सुटतं तुमचं? असे शहाणे पुष्कळ अतिशहाणे. मग मला तुम्हाला भयंकर दुःख होणारच. काय आनंद आहे बघा. इतके संत जाणे तुम्हाला माहिती नाही. एक एक संत लोक कुठे कुठे असायचे. तुकाराम झाले एकटे कुठेतरी त्यांना खेळणारे 100. ज्ञानेश्वर झाले ते दोघं तिघ भाऊ बहिणी त्याचे केवढे छळ. कुणाला सोडल्या लोकांनी एकटे धरून मारले. आता तुम्ही इतके जण असताना सुद्धा आपसात भांडणं फक्त एका दुसऱ्याचा आनंद घ्यायचा, व्हायब्रेशन्स बघायचं. काय मजा आहे बघा आतमध्ये. काय मंडळी होत अगदी एका नाही का. तर मी तर मजा उचलते तुमची. तुम्ही काय त्याच्यामध्ये बांधता मला समजत होत आहे. असं झालं गळ्यामध्ये माळ घातली आणि त्याच्यामध्ये अनेक मोती आहे आणि त्यांनी शोधायचे मला. आणि मोती मात्र आपापसात घासून घासून संपले. काय म्हणायचं? आनंदाची जी काही स्थिती आहे तिला जाण्यासाठी थोडंच ती रूम बघा. आनंदाचा स्रोत जो आहे तो स्थिरतेने घेतला पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये जेव्हा असे घाणेरडे विचार यायला लागले, मला मी घाणेरडे विचार म्हणते, जे आनंदाला पोषक नाही ते सगळे घाणेरडे विचार आहेत. त्याला सांगायचं कशाला असे विचार येतात तुम्ही? मी परवा लिहिलं की तुम्हाला पत्राची कशाला असे घाणेरडे विचार आमच्या डोक्यात येतात? मी सहजयोग्य आहे. त्या कलियुगामध्ये मला हे मिळालेलं अलभ्य तेवढ्या उच्च पदाला मी गेलेलो आहे. मी काय रडत बसणार आहे? माझ्या आनंदाला मी मुकणार नाही. आणि ते आनंद तत्व जे आहे ते तेवढं ठेवायला लागतं. आनंद तत्व प्रकाशाच्या ज्योतीसारखं आहे. जसं जसं ते तेवढं ठेवाल तसा तसा त्याचा आनंद आहे. प्रकाशाच्या ज्योतीने माणसाला सत्य कळतं. हे काय सत्य आहे की असं. तर या सर्वाचं तेल म्हणा जे जळतं ते काय आहे? ते प्रेम. ते परमेश्वराचं प्रेम आहे. अहो रात्र जळून राहिलं. हे सगळं मिळून काय आहे? ते प्रेम आहे. तुमचं कुणावर जर प्रेम असलं तर त्याबद्दल, त्या माणसाबद्दल किंवा बाईबद्दल, मुलांबद्दल, ज्याच्याबद्दल तुम्हाला प्रेम असेल सगळं ज्ञान तुम्हाला आहे. सगळं काही तुम्हाला कळतं. सगळं सत्य काही त्याच्याबद्दल कळतं. प्रेमात आनंदाचा अनुभव येतो आणि सबंध चित्त तिकडे ओढलेलं असतं. तर हे परमेश्वरी प्रेम.
परमेश्वरी प्रेमामध्ये आणि मानव प्रेमामध्ये एकच अंतर आहे, फार मोठं अंतर आहे ते, की आत्म्याचं दर्शन परमेश्वरी प्रेमात होतं. आणि मनुष्य प्रेमामध्ये सुख आणि दुःख असू शकतं. त्याला दोन छाया असतात, रात्रंदिवस असू शकतो. पण परमेश्वरी प्रेमामध्ये फक्त आनंद आणि आनंदच असतो. त्याची दुसरी दशा नसते. तेव्हा आत्म्याचं प्रेम मिळवलं, मनापासून तुम्ही जर कोणाला प्रेम केलं तर जसं ते कसं निखालच होतं तसंच तुम्ही परमेश्वराला प्रेम केलं मनापासून. विचार नाही करत त्याला. जेव्हा मनापासून मनुष्य प्रेम करतो तेव्हा तो विचार करत, विचाराची सालड मध्ये घातली की लगेच त्याला आर्टिफिशियलिटी होते कृत्रिमता. पण मनापासून अत्यंत जिव्हाळ्याने आपण जे कार्य करतो ते आत्म्याचा आशीर्वाद आहे. आत्मा हा बुद्धी, अहंकार, व्यक्ती अहंकार हा सर्वांच्या पलीकडे असतो. आणि जेव्हा त्याचा प्रकाश त्या सर्वांमध्ये येतो असा मनुष्य एक सामूहिक मोठी व्यक्ती होऊन जाते. व्यक्तीची व्यक्ती होते. पण आत्मसाक्षात्काराशिवाय काहीही गोष्टी करणं म्हणजे वायफळ आहे. आत्मसाक्षात्कार हा झालाच पाहिजे. त्याच्याशिवाय कशाही कोणत्याही गोष्टीला काही अर्थ नाही. फालतूचे लोक आपले वेळ घालवत आहेत. ही गोष्ट त्यासाठी आम्ही आलो सगळ्यांना. आता आपल्या आनंदाकडे थोडस तुम्ही चित्त घाला. आजकाल मी रोजच सकाळी 4ला ध्यान करतो विशेष. आता आमच्यात आनंद कुठे होतो ते पाहिलं पाहिजे. आणि जेव्हा असे काही विचार निगेटिव्ह यायला आले त्यांना अगदी सांगायचं आम्हाला नको. या सगळ्या जुन्या आहेत त्या सोडल्या पाहिजे. तुमच्यातच त्या आनंदाच्या उर्मी उठत आहे. पण तुमचं लक्षच नाही तिकडे. लंडनला आता एक अशी गोष्ट झाली. एक मुलगी आमच्या प्रोग्रामला यायच्या आधी 8 दिवस तिला एकदम खूप आनंद व्हायला लागला. तिला समजलं नाही कारण ती फार दुःखी होती. तिचा नवरा फार तिला छळायचा. ती फार दुःखी होती. तर ती आली ह्याला आमच्या प्रोग्रामला आणि सारखी आनंदात होती. मग आल्यावर मला म्हणायला आली की आता मला कळलं की ते जे मला होत होतं त्याचा स्रोत कुठे आहे. कारण मला जसेच मी तुमच्याकडे हात केले तर एकदम फारच आणखीन आनंदाच्या लहरी येऊ लागल्या. पण ती सहजच एकदा पार झाली. त्याचा अर्थ असा 8 दिवसापूर्वी ती पार झाली. आताच मला तिची स्थिती होती तशी. मी तिच्यावर हातही ठेवला नाही किंवा काही नाही. तर ती म्हणे तिने माझा फोटो एकदा पाहिला होता. बस ती प्रोग्रामला आली. ती म्हणे मला कळलं की इथेच मला कळणार आहे कसा आनंद झाला काय झालं. आणि आनंदाचीच असते ती पूर्वसंपदा. तेव्हा आमच्या मुलाचं असं झालं पाहिजे आणि आमच्या आईचं असं झालं पाहिजे आणि बहिणीचं असं झालं पाहिजे असे विचार करण्यापेक्षा आमचं असं झालं पाहिजे असा विचार सुरू केला पाहिजे. ह्या सर्व जुन्या पद्धती सोडल्या पाहिजेत. काय आम्ही बाहेर करतो म्हणजे हात किती फिरवतो किंवा काय करतो त्याचं महात्म्य नाही. आमचं काय होतं ते महात्म्य. आम्ही काय बनतो ते महात्म्य आहे. सहज योगाचं म्हणजे मला म्हणायचं पायाच आहे. इतर लोकांचं असं आहे की तुम्ही आला ना आता 5 दिवस तुम्ही उपास करा, 7 दिवस तुम्ही सिद्धिविनायकाला खेटे मारा, त्याच्यानंतर तिथल्या देवळातल्या त्या पंडिताला एवढे पैसे द्या, आणखी काहीतरी असले धंदे करा.
नाही तर मग एखाद्या गुरुला पैसे घाला. काही नसलं तर तुम्ही 8 दिवस डोक्यावर उभे राहा. काहीतरी प्रकार असं करा तसं करा असं सांगतात. तर सहयोग म्हणजे त्याच्या अगदीच वेगळा आहे की नाही तुमचं हे झालं पाहिजे. इट इज द बिकमिंग नॉट द डुईंग. कळलं का? हा याचा पाया आहे सहयोगाचा. तेव्हा आता तुम्ही काय बनला पुढे हे पाहिलं पाहिजे. तुमचं काय बनलं ते पाहिलं पाहिजे. तुमचं काय गतीत होत आहे ते पाहिलं पाहिजे. तिकडे लक्ष दिलं पाहिजे मुख्य. बाकीचं होतच आहे नाही. तुम्ही बनला तर सगळं बनणार. सारी सृष्टी जितकी तुम्ही जाणता तेवढीच आहे ना की त्याच्या पलीकडे आहे काही तुम्हाला. तेव्हा तुम्ही ठीक झाल्यावर तुमची सृष्टी ठीक होणार. तुम्ही ठीक नाही म्हणून सगळं होत आहे. म्हणजे ठीक नाही म्हणजे तुमची दृष्टी ठीक नाही. सगळं चालूच आहे जगामध्ये. आता अगदी परफेक्ट कंडिशन असायला पाहिजे असं जर कुणी म्हटलं तर कुठून परफेक्ट होणार? तुमच्यातलं परफेक्शन निघायला पाहिजे की दुसऱ्यांच्या मध्ये? एक साधा विचार, कॉमन सेन्स म्हणतात. कॉमन सेन्स म्हणजेच मध्य प्राण आहे. अरे सारे जर परफेक्ट असायला पाहिजे तर कसं शक्य? तुमच्या मते परफेक्शन म्हणजे काय, त्यांच्या मते परफेक्शन म्हणजे काय, त्यांच्या मते परफेक्शन म्हणजे काय, असे प्रकार आहे ना. कॉम्प्लिकेटेड आहे हे स्टेटमेंट. पण जर तुम्ही असं म्हणाला मलाच परफेक्ट व्हायला पाहिजे, या का परफेक्ट अजून, म्हणजे स्वतःला वाईटच काढू नका. नाही ना, मला अजून व्हायचं आहे म्हणजे काय मी अजून आनंद उपभोगलाय का? तुम्ही एकदा आनंदाचा स्रोत शोधून आपल्यात काढल्याबरोबर, आणि ते तुम्ही काढू शकता म्हणजे सहजयोगात आला म्हणून. मग प्रत्येक गोष्टीत बघा ना केवढा आनंद आहे. मला ते समजत नाही की दुःख करण्यासारखं काय द्या एवढं. सगळा सीनच बदलतो. मुळी रागदारी बदलायला पाहिजे. सगळा सीन बदलतो. कॉस्मिक चेंजेस येतात. असं आहे, तुम्ही समजा लाईट सारख्या आणि स्टेजवर लाईट पडते. तुमच्या लाईट वरती जो रंग येईल तो स्टेजवर पडला. तुम्ही आपले रंग बदला म्हणजे स्टेजचे रंग बदलतात. कलियुगाचा सत्ययुग आला लागतच या. माणसं बदलायला पाहिजे. किती फार नका तुमच्यात आनंदाचे पाझर फुटू देत. मग बघा वाढतो मी आनंद. बघा काय ना खरं. तर असं सचित आनंद हे परमेश्वराचं स्वरूप आहे. आनंद ही अनुभूती आहे आणि सत्य ही प्रचिती आहे आणि ही संबंध चित्ताला होतो. तेव्हा तिन्ही गोष्टी जेव्हा समग्र होतात, इंटिग्रेट होतात, तेव्हा म्हणायचं की आमचं आत्मसाक्षात्कार पूर्णत्वाला आला. इंटिग्रेशन आला पाहिजे, कम्प्लीट इंटिग्रेशन. आता सहयोगासाठी काय केलं पाहिजे माताजी, कसं वागलं पाहिजे, असा काही नियम त्याचा नाही बांधायचा आहे मला. पण ते नियम बांधल्याचं झालं तर तुम्ही स्वतः व्हायब्रेशन्सची बघा. तुम्हाला संबंध स्वतंत्रता आहे त्याची. व्हायब्रेशन्सची बघायचं बरोबर काय आहे, बरोबर काय नाही आहे. ते साधारण गोष्टी आपल्याला सगळं माहितीच आहे, पण व्हायब्रेशनची खरोखर काय सत्य आहे ते कळतं. आणि व्हायब्रेशन्सच्या मतानुसार जर तुम्ही चालू लागलात
आनंदाची झरी फुटतील तुमच्यामध्ये. काय केलं पाहिजे माताजी, कसं वागलं पाहिजे, असा काही नियम त्याचा नाही बांधायचा आम्हाला. पण ते नियम बांधल्याचं झालं तर तुम्ही स्वतः व्हायब्रेशन्सनी बघा. तुम्हाला संबंध स्वतंत्रच आहे त्याची. व्हायब्रेशन्सनी बघायचं बरोबर काय आहे, बरोबर काय नाही आहे. ते साधारण गोष्टी आपल्याला सगळं माहितीच आहे, पण व्हायब्रेशन्सनी खरोखर काय सत्य आहे ते कळतं. आणि व्हायब्रेशन्सच्या मतानुसार जर तुम्ही चालू लागलात आनंदाची झरी फुटतील तुमच्यामध्ये. तर आत्म्याची पूर्णपणे स्थापना आपल्यामध्ये जी आहे ती पूर्णपणे बाहेर मॅनिफेस्ट होईल, प्रकाशित होईल आणि लोकही जाणतील आपल्याकडे.